नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्यासाठी अमरावती जिल्हा पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहे. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने पुढीलपैकी कोणत्या दोघांची स्वच्छता अभियानाची राजदूत म्हणून निवड केली आहे? प्रश्न क्रमांक 1चं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमिताभ बच्चन व सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या देशात 22 सप्टेंबर 2016 पासून मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 भूतान हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. 2015 मध्ये नदीजोड प्रकल्प राबविला गेला. 2 नद्यांचे पाणी एकमेकांना जोडण्यात आलेल्या त्यापैकी एका गोदावरी तर दुसऱ्या नदीचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7 ऑगस्ट रोजी कोणत्या राज्यामध्ये मिशन भगीरथ प्रकल्पाचे उद्घाटन झाले? याचं अचूक उत्तर आहे आसाम. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5. जंक फूडवर टॅक्स लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते? केरळ हे अचूक उत्तर आहे. केरळ राज्याने जंक फूडवर टॅक्स लावला आहे. प्रश्न क्रमांक 6. जलीकट्टू हे काय आहे? जलीकट्टू हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. तामिळनाडूमधील उधळलेल्या बैलांवर नियंत्रण मिळवण्याचा कार्यक्रम या खेळामध्ये करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका 2017ची असल्यामुळे त्यावेळी सी विद्यासागर राव ऑप्शन क्रमांक 3 हे अचूक उत्तर होते. आता भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 8. लोकसभेत महाराष्ट्राचे किती खासदार असतात? लोकसभेत महाराष्ट्राचे 48 खासदार असतात. ऑप्शन क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? मित्रांनो, 2017च्या वर्षी उर्जित पटेल हे अचूक उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येईल? लू हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. हॅरी पॉटर या मालिकेतील पुस्तक कोणी लिहिली आहेत? हॅरी पॉटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 11चं अचूक उत्तर आहे जे.के. रोलिंग. वर्ल्ड बेस्ट सेलर पुस्तक म्हणून सुद्धा हे पुस्तक ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 12. कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे ओडिशा राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 13. ज्वाला गुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ज्वाला गुट्टा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसले आहे? अहमदाबाद शहर हे कोणत्या नदीच्या किनारी वसले आहे? ऑप्शन क्रमांक 3 साबरमती नदी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात? नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक हे समुद्रात अंतर मोजण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 16. भारतीय प्रमाणवेळ IST व ग्रीनविक मीन टाईम GMT यात किती अंतर आहे? याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 5.5 तासाचं. प्रश्न क्रमांक 17. व्हिटॅमिन C म्हणजे क च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो? प्रश्न क्रमांक 17चं अचूक उत्तर आहे स्कर्व्ही हे आजार व्हिटॅमिन C च्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 18. श्रीमती किरण बेदी यांची खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे? पुद्दुचेरी हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेले आहे? ए मेरे वतन के लोगो हे गीत प्रदीप यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. इंटरपोल या जागतिक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोल या जागतिक संघटनेचे मुख्यालय लिओन फ्रान्स येथे आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. चौरी चौरा घटनेचे
डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. प्रश्न क्रमांक 21, ऑप्शन क्रमांक असहकार हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, खालील उदाहरणांतील अलंकार ओळखा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे कीजे. या उदाहरणातील अलंकार आपल्याला ओळखायचा या ठिकाणी. दृष्टांत हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, कागदाचा शोध डॅश डॅश या देशांमध्ये लागला. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला हा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 25चं अचूक उत्तर आहे चीन हे अचूक उत्तर आहे. चीनमध्ये कागदाचा शोध लागला. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. NH7 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, T20 क्रिकेट विश्वचषक 2016 कोणत्या संघाने जिंकला. ऑप्शन क्रमांक 3 वेस्ट इंडिज हे अचूक उत्तर आहे. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. जायकवाडी प्रकल्प गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर आहे किंवा गोदावरी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 29, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते. लिंबाच्या रसात सायट्रिक ॲसिड असते. ऑप्शन क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, अर्चना खालीलपैकी कोणत्या दलाच्या महिला प्रमुख म्हणून नियुक्त झाल्या आहेत. पहिल्या महिला दलाच्या प्रमुख अर्चना ह्या खालीलपैकी कोणत्या दलाच्या आहेत. CISF हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, दीपा करमरकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. दीपा करमरकर जिम्नॅस्टिक या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 32, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते. 370 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते. प्रश्न क्रमांक 33 अचूक उत्तर आहे डेसिबल. डेसिबलमध्येच ध्वनी मोजल्या जाते. प्रश्न क्रमांक 34, सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत. सतीश माथुर हे 2017 वर्षी अचूक उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 35, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत. सरोद हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो. दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता आजार संभवतो. वाढ खुंटणे हे अचूक उत्तर आहे. चित्तोड पडले तरी मेवाडच्या अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंग मृत्यूनंतर राणा प्रतापसिंगने अकबरास प्रतिकार चालू ठेवला. अकबराने डॅश डॅश या राजपुतास सरदारास राणा प्रतापाच्या परित्यागासाठी पाठवले. याचं अचूक उत्तर आहे राजा मानसिंग. ऑप्शन क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, अकबराचा पालक बैराम खान हा डॅश डॅश होता. बैराम खान हा शियापंथी होता. प्रश्न क्रमांक 42, छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट येथे झाली. अफजल खान व शिवाजी महाराज यांची भेट हे रायगडच्या पायथ्याशी झाली. ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही. याचं अचूक उत्तर आहे भावार्थ रामायण. हे ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला नाही. प्रश्न क्रमांक 44, x या संख्येतून 75% काढून त्यामध्ये 75 ही संख्या मिळवली असता x ची संख्या मिळते तर x बरोबर किती. याचं अचूक उत्तर आहे 300. राजा कनिष्काची राजधानी डॅश डॅश होती.
प्रश्न क्रमांक 48 राजा कनिष्कची राजधानी टिंबटिंब होती. ऑप्शन क्रमांक 1 पेशावर हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता? सम्राट अशोकांचा मुख्य प्रधान कोण होता? राधागुप्त हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 चंद्रगुप्ताने सॅक्युलस निकेटस या ग्रीक अधिकाऱ्याचा प्रभाव केला. या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द डॅश डॅश पर्यंत पोहोचली. वायव्येकडील हिंदुकुशपर्यंत भारताची सरहद्द सेल्युकसला सम्राट चंद्रगुप्ताने हरवल्यानंतर वाढली. प्रश्न क्रमांक 51 गौतम बुद्ध व महावीर या दोहोंच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा कोण होता? प्रश्न क्रमांक 51 गौतम बुद्ध व महावीर यांच्या निर्वाणाच्या काळी कोणता राज्य करीत होता? अजातशत्रू. ऑप्शन क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 जैन मतानुसार टिंबटिंब हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. वर्धमान महावीर हे याचं अचूक उत्तर आहे. हे शेवटचे तीर्थकार आहेत. प्रश्न क्रमांक 53 सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधिवृक्षाची फांदी टिंबटिंबमध्ये अनुराधापूर येथे लावली. प्रश्न क्रमांक 53 याचं अचूक उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न क्रमांक 54 ऋग्वेद टिंबटिंब या काळात रचले गेले. ऋग्वेद हा वेद टिंबटिंब या काळात रचला गेला. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे लोहयुग. प्रश्न क्रमांक 55 पुराणांची एकूण संख्या टिंबटिंब इतकी आहे. प्रश्न क्रमांक 55 पुराणांची एकूण संख्या किती आहे? 18 हे अचूक उत्तर आहे. 18 पुराणे असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 56 गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कुठे झाला? गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? प्रश्न क्रमांक 57 किकात हे टिंबटिंब आहे. आर्याच्या एका टोळीचे नाव आर्यांना दिलेले नामाभिधान होय. आर्यांना दिलेले नामाभिधान होय हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58 आर्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले? आर्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया आहे या मताचे जोरदार समर्थन कोणी केले? मॅक्स मुलर हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59 सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे टिंबटिंब या धातूची होती. तांबे हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60 सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते व सरळ रुंद असून ते टिंबटिंब असे होते. सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सरळ व रुंद असून ते टिंबटिंब असे होते. या ठिकाणी रस्त्यांची आपल्याला दिशा दाखवायची आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 62 पहिल्या क्रमावर 22 संख्येची बेरीज किती? 506 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78 वाक्यात येणाऱ्या शब्दात संधी करण्याचे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे? वाक्यात येणाऱ्या शब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे? संस्कृत हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79 पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात? पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात? नामे हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80 एस.डी. बर्मन यांच्या गाण्यांमधील माधुर्य अवीट आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता? माधुर्य या शब्दाचा अर्थ आपल्याला किंवा प्रकार या ठिकाणी सांगायचा आहे मित्रांनो. भाववाचक नाम हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 81 तळ्यात कमळे उमलली होती या वाक्यातील अधोरेखित शब्दातील समान रूप ओळखा. तळ्यात या शब्दाचं समान रूप आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी तळ्या हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82 ना, नाही, नको या शब्दांना क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते? अकरण रूप हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83 कोणती गोष्ट लिहून झाली? त्याची गोष्ट लिहून झाली
या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 83 आपल्याला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. समापन कर्मणी याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84 संस्कृत प्रत्यय लावून तयार झालेला तद्धित टिंबटिंब आहे. संस्कृत प्रत्यय लावून तयार झालेला तद्धित शब्द टिंबटिंब आहे. आपल्याला खालीलपैकी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्व हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85 माधवीने पेरू खाल्ला या वाक्यातील खाल्ला या शब्दावरून काळ ओळखायचा आहे. मित्रांनो, माधवीने पेरू खाल्ला या शब्दावरून खाल्ला या शब्द आपल्याला कोणता काळ दर्शवतो हे दाखवायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे भूतकाळ. खाल्ला म्हणजे गोष्ट घडलेली आहे. प्रश्न क्रमांक 86 योग्य जोडी जोडवा. प्रश्न क्रमांक 86 एस.बी. शहा आणि काळा पैसा समिती. याचं अचूक उत्तर आहे ए.के. भार्गव समिती नेट न्यूट्रॅलिटी. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरील सर्व ऑप्शन बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 87 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2016च्या मानवी भांडवल निर्देशांकानुसार भारताचे या यादीतील स्थान आधीच्या वर्गापेक्षा खालावले आहे. वाक्य 2 या निर्देशांकात भारताला शिक्षण प्रणालीमध्ये सर्वाधिक वरचे स्थान आहे. मित्रांनो, वर दिलेल्या 2 वाक्यापैकी कोणतं वाक्य अचूक बरोबर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. या ठिकाणी वाक्य 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 88 GDP प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? GDPच्या प्रमाणात सर्वात कर्जबाजारी असणारा देश म्हणजे जपान हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89 कोणत्या पंतप्रधानाने 20 जुलै 2016 रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली? 2016 वर्षी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण झाले? प्रश्न क्रमांक 89 याचं अचूक उत्तर आहे माल्कम टर्ब्युनल हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90 व्यापारी बँक व त्यांच्या अध्यक्षाबाबत योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. म्हणजेच अ 3 म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया चित्रा रामकृष्ण. मित्रांनो, हे 2017चा पेपर असल्यामुळे हे अध्यक्ष आता असतीलच असे नाही, बदललेही असतील. प्रश्न क्रमांक 91 खालीलपैकी कोणता देश नाटोचा सदस्य झाला आहे? खालीलपैकी कोणता देश नाटोचा सदस्य झाला आहे? फ्रान्स. ऑप्शन क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तान भेटीमुळे उद्घाटन करण्यात आलेल्या अफगाण भारत मैत्री धोरणाला टिंबटिंब नावाने ओळखले जाते. सल्मा हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94 खालीलपैकी कोणत्या 2 देशात गरुड शक्ती हा युद्ध सराव पार पडला? गरुड शक्ती हा युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशांमध्ये पार पडलेला आहे? भारत आणि इंडोनेशिया हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95 नेपाळचे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे? नेपाळचे पंतप्रधान म्हणून पुष्पकमल दहल यांनी शपथ घेतली आहे. प्रश्न क्रमांक 96 नुकतेच ऑर्कुटने कोणते नवीन सोशल नेटवर्क सुरू केले आहे? प्रश्न क्रमांक 96 नुकतेच ऑर्कुटने कोणते नवीन सोशल नेटवर्क सुरू केले आहे? याचं अचूक उत्तर आहे हॅलो. प्रश्न क्रमांक 97 WADA बद्दल योग्य विधान लिहा. WADA वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. वाक्य 2 WADA ची स्थापना 10 नोव्हेंबरला झाली. वाक्य 3 मुख्यालय अमेरिका येथे आहे. याचं अचूक उत्तर आहे 1 व 2. म्हणजे WADA म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आणि WADA ची स्थापना 10 नोव्हेंबरला झाली. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 व 2 वाक्य अचूक आहेत. प्रश्न क्रमांक 98 ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालील कशाशी संबंधित आहे? मुस्कान ऑपरेशन हा उपक्रम कोणत्या घटनेशी संबंधित आहे? याचं अचूक उत्तर आहे हरवलेल्या मुलांना
घरवापसी करणे हे अचूक उत्तर आहे. हरवलेल्या मुलांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम मुस्कान या ऑपरेशनद्वारे करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 99. देशातील पहिला डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. माजुली या नदीपात्रात वसलेल्या बेटाला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या बेटाला वैश्विकदृष्ट्या ओळखले जाते. खालीलपैकी 3 वाक्यापैकी माजुली या बेटासंदर्भात अचूक पर्याय निवडायचा आहे. भारतातील सर्वात मोठे बेट, भारतातील पहिला बेट जिल्हा, दुर्मिळ प्रजातींच्या देशात पक्ष्यांचे वास्तव्य. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. म्हणजेच माजुली या स्वतंत्र बेटाला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त केला कारण ते सर्वात मोठे बेट आहे व भारतातील पहिला बेट जिल्हा आहे आणि त्या बेटावर दुर्मिळ पक्ष्यांचे वास्तव्य असल्याकारणाने त्याला विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, या अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुढील असेच काही प्रश्न मी घेऊन येणार आहेत. बऱ्याचशा प्रश्नपत्रिका आहेत माझ्याकडे, ते मी हळूहळू आपल्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.